नमस्कार सर्वांचे, RGK स्टडी पॉइंट या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत। भारताचा इतिहास म्हणजे जो प्राचीन मानवी वस्ती, सिंधू संस्कृती, वैदिक काळ, महाजनपदे आणि मौर्य व गुप्त साम्राज्यांसारख्या प्रमुख राजवंशाच्या उदयापासून सुरू होतो। यात भारतीय संस्कृतीची विविधता, अनेक धर्म आणि रीतिरिवाज यांचाही समावेश आहे, ज्यामुळे भारताला जगात एक विशेष स्थान मिळाले आहे। मग याच्यामध्ये कोणत्या संस्कृती होत्या, तसेच कोणते राजवंश होते, कोणतं साम्राज्य होतं हे पाहणार आहोत। तर पहिला आहे पहा, प्रमुख टप्पे आहेत प्राचीन इतिहास। याच्यामध्ये मानवी वस्ती। मग मानवी वस्ती, आफ्रिकेतून आलेले प्रारंभिक मानवी गट भारतामध्ये स्थायिक झाले, ज्याचे पुरावे केरळमध्ये सापडले आहेत। हा प्रमुख टप्पा आहे आपला प्राचीन इतिहास। तसेच पुढील आहे पहा, सिंधू संस्कृती। ही एक प्राचीन संस्कृती होती जिने भारतीय इतिहासाचा पाया रचला। पुढील सिंधू संस्कृतीच्या नंतर वैदिक काळ आला पहा। या काळात वैदिक संस्कृतीचा विकास झाला। महाजनपदे, 16 महाजनपदांची निर्मिती झाली, ज्यात मगध हे एक प्रमुख राज्य होते। वैदिक काळाच्या नंतर महाजनपदे आली पहा। त्याच्यानंतर आहे पहा मध्ययुगीन इतिहास। मग मध्ययुगीन इतिहासामध्ये काय महत्त्वाचं होतं, तर गुप्त साम्राज्य आणि इतर राज्यांचा उदय झाला, ज्यामुळे भारताच्या कला, विज्ञान आणि साहित्याचा विकास झाला। मध्ययुगीन इतिहासाच्या नंतर आहे पहा आधुनिक इतिहास। यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीचा समावेश होतो। तर हा मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास आहे। याच्यानंतरचा आपण घटना पाहणार आहोत पहा, तर इतिहास आणि भारतीय परंपरा। मग इतिहास आणि भारतीय परंपरा याच्यामध्ये काय येतं, तर हिंदू परंपरेनुसार इतिहासामध्ये म्हणजे भूतकाळातील घटना आणि त्यातून शिकवलेला धर्म, चांगले जगण्याचे नियम, रामायण आणि महाभारत हे दोन महत्त्वाचे इतिहासामध्ये आहेत, जे प्राचीन भारतातील घटना आणि मूल्यांचे वर्णन करतात पहा। ही झाली आपली आज भारताच्या इतिहासाबद्दलची शॉर्टमध्ये माहिती। जर अशाच पद्धतीने तुम्हाला भारताचा इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।